महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असं राजकारण एकीकडे अगदी टिपेला असताना आज पुण्यामधून परिवर्तन महाशक्ती अशी जी तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी तीन महत्त्वाचे नेते महाराष्ट्रामधले चेहरे छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे तिघही होते। महाराजांशी आपण बोलूयात। महाराज, कुठल्या विचारांनी तुम्ही कुठल्या समान धाग्याने एकत्र आलेला आहात? एक तर ही तिसरी आघाडीने ही वेगळी ताकद, एक वेगळा पर्याय या माध्यमातून आम्ही पुढे येते परिवर्तन महाशक्तीच्या नावाने। हो, निश्चित एक आहे की ज्या 75 वर्षात ज्या मध्ये महाराष्ट्रात चाललंय यात काही आपण बदल घडूया, यात नाविन्यपूर्ण योजना हे आणणं गरजेचं आहे। शिक्षणाचं बघितलं तर प्रायव्हेटायझेशन सगळं झालेलं आहे, सहकार मोडीत चाललेलं आहे, तुमच्या एज्युकेशन म्हटलं सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे, रोजगार नाही आहे। म्हणजे आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आज बाकीचे राज्य आपल्यापेक्षा पुढे चाललेले आहेत। खालच्या थराचं राजकारण चालू आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या मध्ये, आणि म्हणून एक चांगला पर्याय, एक सुसंस्कृत पर्याय हे देण्यासाठी आम्ही सगळेजण चळवळीतले लोक एकत्र आलो। आमच्याकडे फार मोठ्या पार्ट्या नाहीत, पण आम्ही चळवळीत निश्चित काम मोठं केलेले, आपापल्या परीने आम्ही मोठं काम केलेलं आहे, आणि म्हणून अनेक चळवळीतल्या लोकांना सुद्धा एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये सुद्धा आम्ही आवाहन केलंय की समविचारी लोक सगळे एकत्र यावं। मनोज जरांगे पाटलांना सुद्धा मी नेहमीच विनंती केली, आताही विनंती मी त्यांना करीत आहोत की तुम्ही सुद्धा या, एक आपण एक चांगला पर्याय घडू, एक खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकू। कोणाकोणाशी आतापर्यंत बोलणं झालंय? कारण महाराष्ट्रामध्ये छोटे पक्ष जे आहेत ते बरोबर येण्यासाठी, कारण यापूर्वी आपण बघितलं तर रिडालोसचा एक प्रयोग झालेला होता महाराष्ट्रामध्ये, पण तो फार काळ टिकला नाही, कारण एक दीर्घकालीन ज्याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम लागतो तो तसा नव्हता। तुमचं काय नेमकं हे असेल की ही टिकाऊ असावी म्हणून? नाही, कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीमिझम मध्ये जाऊ नये, हा आमचा पहिली त्यातली लाईन आहे। एक चांगला पर्याय कसा देता येईल आणि राजकारणाच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपण खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून ही आमची लाईन आहे। तुम्ही जर बघितलं असं की शेतकरी संघटने लोक आयुष्यभर त्यांनी संघर्ष केलेला शेतकऱ्यांसाठी, बच्चूभाऊ कडू सुद्धा आलेले आयुष्यभर, कुठल्याही ते महायुतीत असताना सुद्धा ते परखड बोलायचे। ते माझ्यासारखी व्यक्ती म्हणजे सगळं म्हणजे आईशाराम असताना सुद्धा मी चळवळीत अनेक वर्ष काम करावलंय, म्हणून एक प्रामाणिक हेतू आहे की एक चांगला पर्याय आपण महाराष्ट्राला कसा देऊ शकतो, नुसतं त्याच प्रश्नात हमरी तुमरी करण्यापेक्षा आणि ह्याच्यावर आणि खालची टीका करण्यापेक्षा आपण ती कसा पर्याय देता येईल या दृष्टीने आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार। आपण पहिल्यांदा जेव्हा संसदेमध्ये गेलात ते भारतीय जनता पार्टीकडून गेलेला तशा अर्थाने, आणि नंतर पुन्हा एक प्रयत्न जो झाला तो शिवसेनेच्या माध्यमातून झाला, पण मग या दोन्हीकडून तुमचा मोहभंग झाला का? आणि तुम्हाला असं वाटलं की नाही आता स्वतंत्रपणेच आपली ताकद उभी केली पाहिजे? दोन्ही प्रश्न चुकीचे आहेत। मी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून गेलो तर हो ना, पंतप्रधान मोदीजींनी मला सांगितलं की एक शिवशाहूंचा वंशज इथं यावा, आणि म्हणून मला तिने खासदार राष्ट्रपती कोट्यातनं मी झालो, त्याबद्दल मी त्यांचा आभारच व्यक्त करतो। दुसरा विषय शिवसेनेचा, मी केव्हा शिवसेनेकडे गेलो नाही, त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडीच्या कोट्यातून एक राज्यसभा मिळू शकत होती, म्हणून मी एक अपक्ष म्हणजे स्वराज्याच्या माध्यमातून त्यांचा सपोर्ट घेऊन जाणार होतो। तर तिथं अनेक गोष्टी घडल्या ज्यांनी मला म्हणजे फसवलं गेलं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही, आणि म्हणून त्यातनं बाहेर पडलो। आणि आता तो माझ्यासाठी क्लोज चॅप्टर आहे, म्हणजे आता त्या काय विषय मला चर्चा करायची नाही, पण आपण स्वतंत्र उभा राहायचं, एक चांगला पर्याय घडवायचा, एक सगळे चळवळीतले लोक एकत्र आम्ही आलो आहोत आणि महाराष्ट्रासाठी एक चांगला प्रयत्न करूया, एक चांगलं सुसज्ज महाराष्ट्र तयार करण्याच्या दृष्टीने। 26 तारखेला जी बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊ घातलेली आहे, तिथे तुम्ही मनोज जरांगे मग तुम्ही आंबेडकर साहेबांशी बोललात का, आणि MIMचं काय करणार? MIMचा तर विषय क्लिअर आमच्या सगळ्या लोकांनी केलंय, प्रामुख्याने बच्चूभाऊंनी केलेलं आहे, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही, त्यांना ते एकदम टोकेचं त्यांचं समाजकारण राजकारण असते आणि ते आम्हाला आमच्या लाईन मध्ये ते बसत नाही। मनोज जरांगे पाटलांची माझी पूर्वी सुद्धा भेटलो होतो, त्यांना सुद्धा आजही माझी विनंती आहे की आपला दृष्टिकोन एक आहे, आपण सर्व समविचारी आहोत,
आपण सगळे एकत्र राहतो, एक ती वेगळी ताकद इथं ते निर्माण होऊ शकते. आणि मला वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर खासदार राजू शेट्टीची चर्चा चालू आहे. महाराज, छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही भेटता आहात, आणखी कुठल्या कुठल्या पक्षांना बरोबर घेण्याची शक्यता तुम्हाला वाटते की जे सगळे चळवळीमध्ये आहेत, आणि एक लॉंग टर्म कार्यक्रम या दृष्टीने नेमकं काय अजेंडा ठरवलेला आहे? आज एकच लाईन आहे की महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊ, चांगला पर्याय देऊ. याच्यापेक्षा दुसरं काही ठरलं नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि गोष्टी आणि क्लिअर होतील, तर ती सुकाणू समिती त्याच्यासाठी स्थापन केली आहे. आणि कार्यकर्ते जे तुमच्या बरोबर आहेत, कारण गड किल्ल्यांचा प्रश्न असो किंवा हे तुम्ही सातत्याने यासाठी लढत आहात, तर त्यांना हा सगळा निर्णय तुम्ही कसा सांगितला, केव्हा सांगितला? नाही, ते वर्ष 2 वर्ष चालूच आहे की काहीतरी एक वेगळा पर्याय द्यायला पाहिजे. आणि गडकोट किल्ल्याचा एक भाग झाला मी ज्याच्यात काम करतो, आणि म्हणून ती माझी मुवमेंटच आहे अनेक वर्षापासून, आणि माझी ती चळवळच आहे. आणि म्हणून सगळे खुश आहेत जी माझी मुवमेंट जी चालू आहे, आणि माझ्यावर सगळे राहतील ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.